नमूचा छान असा मेकअप झालेला आहे, वेस्टर्न लुक केलेला आहे आणि आता ती निघाली आहे प्री वेडिंगसाठी. तर कसं झालं तिचा लुक मला नक्कीच कमेंट्स करून सांगा. नमस्कार मंडळी, मी सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे. आत्ता सकाळचे वाजले आहेत 5:45 आणि आत्ता मला एक मेकअप आहे प्री वेडिंगचा. सिंगलच आहे, एकच लुक करायचं आपल्याला वेस्टर्न लुक. त्यासाठी तर माझी आता तयारी चालू आहे इथे. ती लोक अजून येतात, तोपर्यंत म्हटलं चला मी माझी सगळी तयारी करून ठेवते. त्यांना उशीर नको व्हायला पुढे तिकडे जायला, कारण सनराईजचा जो सीन आहे तर तो सुद्धा कंप्लीट झाला पाहिजे त्यासाठी. तर दाखवते एकच मिनिट. मी आता माझं सेटअप सगळं मी काढून घेते, मी सगळं मांडून ठेवते. आले की लगेचच करायला घ्यायला बरं पडेल त्यामुळे. तर बघा मी इथे हे सगळं साहित्य माझं आपल्या या बॅगमध्ये असतं, तर ते मी आता सगळं मांडून घेते, इकडे ठेवून घेते आणि मग ती आली की लगेच सुरुवात करते. नमूचा छान असा मेकअप झालेला आहे, वेस्टर्न लुक केलेला आहे आणि आता ती निघाली आहे प्री वेडिंगसाठी. तर कसं झालं तिचा लुक मला नक्कीच कमेंट्स करून सांगा. बाय. बाय. चलो ब्लॅकी चला खाऊ खायला. ब्लॅकी आला आणि स्नोया त्याच्यावर भांडणं करतोय अगं डब्बू. चला तर सकाळ आणि गडबड असल्यामुळे थोडंसं मी म्हणजे व्हिडिओ मला घ्यायला झालाच नाही, त्याच्यामुळे घेतला नाही. तर तुम्हाला थोडासा तिचा लुक दाखवला. कसा झाला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा. आणि माझा आता हा असा पसारा पडलेला आहे, तो मी आता उचलते आणि त्यांना खाऊ दिलेला ती वाटी पण तशीच आहे तिथेच. तर चला आता हे सगळं आवरून घेते आणि मग काय स्वयंपाकाला लागते. सकाळ झाली आहे ना. मग जेवण तयार आहे. इथे आहे दोडक्याची आमटी. दोडक्याची चटणी खाल्ली, दोडक्याची आमटी खाल्ली का. आणि इथे आहे गवारी. चला आता जेवण तयार आहे, तर आता जेवायला घेतो. अण्णा पण आलेले आहेत, आहो पण आहेत. तर चला या मंडळी जेवण करायला. मस्त असं जेवण झालेलं आहे आणि आम्ही तर सदा ना कदा खाऊ पिऊन मस्त आराम करून दंगा घालून मोकळे असतो. आणि आता छान झोपलेला आहे आणि जेवण झालं जस्ट. आज म्हटलं थोडासा आराम करावा. हे पावसाचं तर वातावरण काय, ह्या पावसाला तर बोलायचं. वातावरण बघा कसं मस्त वारं सुटलं, पण ना या वातावरणामुळे असं मरगळल्यासारखं होतं खरं तर. तर चला थोडंसं काम आवरलेलं आहे. काल मेकअप, आज सकाळी लवकर मेकअप, त्याच्यामुळे मग थोडंसं म्हटलं आता थोडा वेळ आराम करावा. तर चला थोडा वेळ आराम करते आणि मग चहा घेतल्यावर पुन्हा बोलूया. मस्त अशी झोप झालेली आहे, आराम करून झालेला आहे, चहा पण घेऊन झालेला आहे. आशू चैतन्य बापू आणि आशू बसलेत निवांत मस्तपैकी चहा घेऊन. आणि आम्ही निघाली आहे वाईला. अचानक वाईला जायचं ठरलेलं आहे, ताई आणि दोघी. तर माझं ज्वेलरीचं साहित्य पण आणायचं आहे त्यासाठी, आणि ताईंचंही काही काम आहे तर त्यासाठी. तर चला आता निघते आहे वाईसाठी. आता वाजले आहेत 5. जाऊन येतो लवकर. एकतर पाऊस येतो, आधीच पाऊस पडून गेलेला आहे आणि आता जर परत आला तर परत मग थांबावं लागेल. तर चला निघते आहे वाई. चला थोडंसं जे किरकोळ काम होतं ते आता आवरलेलं आहे आणि आता आलो आहोत पाणीपुरी खाण्यासाठी. स्पेशल माऊली इथे, आणि खूप छान आहे इथली पाणीपुरी. म्हणजे इथे फक्त रगडापुरी इथली रगडापुरी खूप स्पेशल आहे. खरी पाणीपुरी खायची तर 5 घंटे आहे ना. तर तुम्हाला मी गर्दी दाखवते किती आहे ते. तुम्ही ते बघू शकता, फुल गर्दी आहे आणि टेस्ट खरंच खूप छान असते इथली. आता बघूयात आपली प्लेट कधी येते ते. मस्त अशी रगडापुरी आलेली आहे आणि आता आम्ही सुरुवात करतो. एक तर उशीर झाला आहे, जास्त वेळ नाही घेत, आता लगेचच सुरुवात करतो खायला. चला जस्ट आलेली आहे घरी आणि आता वाजले आहेत 7:45. आता स्वयंपाकाला सुरुवात केली
आज अहोंनी सांगितलं पिठलं भाकरी बनव म्हणून. मग आज अहोंच्या आवडीचा बनवायला घ्यायचा पिठलं भाकरी. तर चला भात लावलेला आहे, आता पिठलं करून घेते आणि मग गरम गरम भाकरी मस्त मग जेवणावर ताव मारायचं आणि नंतर थोडंसं काम आहे. पण आता आधी हे स्वयंपाक करून घेते आणि मग पुन्हा तुमच्याशी गप्पा मारते. चला मंडळी, मस्तसं गरमागरम पिठलं भाकरी आणि सोबतच पापड. बर, मी उद्या संध्याकाळी नाहीये जेवायला, तुमची तुम्ही पार्टी करा, तुमचं तुम्ही जेवण करा आणि जा. मी उद्या पार्टीला जाणार आहे. आणि चला मस्तसं हे छान खूप दिवसानंतर पिठलं भाकरी. चला मंडळी, या जेवण करायला. मंडळी, तुम्हाला म्हटल्याप्रमाणे जेवण वगैरे झालेलं आहे. मस्त असं पिठलं भाकरीचा आज बेत होता. आणि पिठलं म्हणजे आमच्या घरी तरी असं करतात, छान असं शेंगदाण्याचा कूट, असा मोठा मोठा शेंगदाण्याचा कूट करायचा आणि मस्त अशी लसणाची फोडणी, मिरची, कांदा, कोथिंबीर वगैरे म्हणजे बाकी सगळं, पण स्पेशली शेंगदाण्याचा मोठा मोठा कूट त्याच्यामध्ये टाकायचा आणि छान असं झणझणीत पिठलं बनवायचं. म्हणजे असं आमच्या सासूबाई अशा करायच्या माझ्या, त्याच्यामुळे मग त्यांनी तशी सवय लावलेली आणि तसंच म्हणजे आवडतं सगळ्यांना. आणि मग त्याच्यामध्ये गरम गरम पिठल्यामध्ये मस्तपैकी तेल घ्यायचं, कच्चं तेल, आणि ते मिक्स करून खायचं असं, आणि सोबत कांदा. तर तुम्ही पाहिलंच आहे ताटामध्ये. आणि अशा पद्धतीने करतात. तर तुमच्याकडे कसं, म्हणजे तुमची कशी पद्धत आहे मला नक्कीच कमेंट्स करून सांगा. आणि तुम्हीही अशा पद्धतीने कधी पिठलं खाल्लं आहे का? जर नसेल खाल्लं तर नक्कीच एकदा ट्राय करून बघा, खूप छान होतं आणि टेस्टही खूप छान लागते मंडळी. तर असं जेवण वगैरे झालं. त्यानंतर उद्या पुन्हा मला सकाळी एक मेकअप आहे आणि म्हणजे सुपारी साखरपुड्याचं आहे. सुपारी साखरपुड्याला जायचं आहे त्यांना आणि त्यांचा मेकअप करायचा आहे. तर सकाळी 7:30 वाजताच येणार आहेत, त्यांना 8:30पर्यंत जायचं आहे. तर उद्यासुद्धा आपल्याला सकाळी लवकर उठून आवरून म्हणजे मेकअप करायचा आहे आजच्यासारखंच. आणि मग पुन्हा पुढच्या कामांना सुरुवात असं. आणि त्यात पाऊस येतो आहे, खूप पाऊस येतो आहे आणि इतका येतो आहे की म्हणजे अचानक सुरुवात होते आणि एकदम पडतो आहे पाऊस असं. त्याच्यामुळे बाकीची कामं पण होतात. आणि बहुतेक आहे ना ज्वेलरीचे शॉप बंद झाले की काय मला काय कळेना झालं आहे, कारण लास्ट टाईम गेले त्यावेळेससुद्धा बंदच होतं. आज गेले तर आजही बंद होतं. मला वाटतं सातारहूनच मला साहित्य आणावं लागतं सगळं. तर बघू आता सातारला कधी जाईन त्यावेळेस मग घेऊन येईन. तोपर्यंत मग आता ज्वेलरीचं काम तर आपलं थांबलेलंच आहे. आणि आता हे मेकअपचंच थोडंसं जे आहे तर ते करून घेते, तेच आता चालू आहे तर तेच हे करते. तर आजचा मेकअप तुम्हाला कसा वाटला सकाळचा मला नक्कीच कमेंट्स करून सांगा. आणि म्हणजे त्यांचं आज प्री वेडिंग होतं आणि त्यांची लग्नाची तारीख आहे 25 नोव्हेंबर आणि 24ला तिचं संगीतचं आहे. 25 तारखेला पिंकीला सांगितलं आहे त्यांनी, त्याच्यामुळे मग म्हणजे आत्याचीच सून आहे ती. आणि मग बाकी मग आत्याचं वगैरे त्यांचा मेकअपचं आहे ऑर्डर, मग ते आपल्याला तेव्हा करायचं आहे. आणि 10 तारखेला आहे आत्ता ब्राईड. आणि बघूयात आता कसं कसं पुढे हे होतं तसं. आणि सुरुवात केली आहे म्हटल्यावर म्हणजे पाऊल तर ठेवलं आहेच, त्यात यश आपल्याला नक्कीच येणार. आणि मी ज्या पद्धतीने मेकअप करते तर ते मेकअप तुम्हाला कसे वाटतात मला नक्कीच कमेंट्स करून सांगा. तर चला, आता ताई आणि स्वाती आल्या होत्या, थोडा वेळ बसल्या, गप्पा गोष्टी झाल्या. आणि ते उद्याच्या मेकअपसाठी म्हणजे त्या पण भाचीच लागतात, तर त्या पण आल्या होत्या, रूपा. मग छान अशा सगळ्यांनी बसून गप्पा गोष्टी केल्या. आणि वेळ कसा झाला कळलंच नाही. आता वाजले आहे 12:15 आणि आता व्हिडिओ मी इथेच थांबवते. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला, शॉर्ट बट स्वीट, मला नक्कीच कमेंट्स करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब आणि सोबतच असलेले बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. चला तर मग भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त राहा, आनंदी राहा, हसत राहा, खेळत राहा, खात राहा, फिरत राहा, अशीच मजा करत राहा. बाय.